लाडकी बहिणींसाठी एक अपडेट आहे, की ज्यांचे नोव्हेंबरपासून आणि कोणाचे डिसेंबरपासून किंवा कोणाचे जानेवारीपासून जानेवारीचा हप्ता आला नाही. तर अशी जी लाडकी बहिणी आहेत, तर त्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला कधीपासून हप्ता आलेला नाहीये आणि ज्यांना हप्ता आलेला नाहीये, तर त्यांच्यासाठी उपाय काय आहे? त्यांचं ई-के-वाय-सीचं स्टेटस आपण बघायचं आहे आता. स्टेटस आपण कसं बघणार आहे आणि त्या बाबतीत आपल्याला सोल्युशन काय भेटेल, की तुमचे जर पैसे आले नसेल, तर तुम्हाला पैसे यावे म्हणून. तर आता आपण पुढे व्हिडिओमध्ये हे पूर्ण आहे ते बघून घेऊया. तर व्हिडिओ स्किप न करता थोडं पण तुम्ही असंच व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला पण सपोर्ट मिळेल. तर आता आपण बघून घेऊया, की ई-के-वाय-सी ज्यांची नोव्हेंबर महिन्यापासून जे कोणाची झालेली आहे, कोणाची झालेली नाहीये आणि त्यांचं आता त्यांना पैसे आले नाही किंवा आलेले आहेत, काही त्यांना माहीत नाहीये. तर अशी भरपूर अशी लाडकी बहीण आहेत, की त्यांना त्यांचं माहीतच नाहीये, की त्यांचं बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत किंवा नाही आले. आणि जर आले असले, तर काही काय करायला लागणार आहे का? आणि पुढं जर आले नसेल, तर त्यांना काय करावं लागणार आहे का? त्यांना तर नक्कीच करावं लागणार आहेच आपल्याला. तर आता आपण जे काही आहे आपण ई-के-वाय-सी कसं बघायचं स्टेटस. तर आता आपण पुढं स्क्रीनवरती आपण आता जाऊन आपण स्क्रीनवरती जाणून घेऊया. तर त्याच्या अगोदर जे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जे आहेत आणि डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत, ते त्यांच्यासाठी आपण स्क्रीनवरती जे स्टेटस बघितल्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगतो. तर आता या आपण बघूया स्क्रीनवरती स्टेटस. आपण स्क्रीनवर आलेला आहे. तर आता आपण सगळ्यात अगोदर Google ओपन करूया. त्यानंतरनं Google सर्च बारवरती आपण लाडकी बहीण .महाराष्ट्र.in वर क्लिक करूया आणि त्यानंतरनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे, पहिली जी लिंक आहे त्यावरती क्लिक करून ती ऑफिशियल वेबसाईट ओपन झाली. तर त्यानंतरनं आपल्याला आता इथं जे ही के-वाय-सी 31 मार्चपर्यंत चालूच आहे. तर ते सोडून आपल्याला आता अर्जदार लॉगिन करावं लागणार आहे. अर्जदार लॉगिन जर आपण आता केलं, तर हे आता माझं लॉगिन आहे पहिल्यापासून, तर हे इंटरफेस समोर आलेलं आहे लॉगिन केल्यानंतर. तर ह्यामध्ये हे ॲप्लिकेशन सबमिट आपण जेवढे फॉर्म भरलेला असतो, तर ते हे फॉर्म हे असतात. तर हे फॉर्मवरती आपण क्लिक केल्यानंतरनं तर त्यामध्ये काय ओपन होतंय, की हे इंटरफेस समोर ओपन होतंय. तर ह्यामध्ये जे त्याच्या अगोदर इथं ह्या साइडला नाव आणि जे त्यांचा फोटो वगैरे सगळं ते आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, तर ते हाईड करायचं असते. तर ते दाखवायचं नसते. म्हणून मी ते शो करत नाहीये. फक्त ह्याच्या पुढे जे आहे ॲप्लिकेशन स्टेटस, संजय गांधी आणि ॲक्शन. हे काय आहे स्टेटस म्हणजे हे तुमचं फॉर्म मंजूर आहे, काय नाही आहे. हे अप्रूव्ड म्हणून आहे. हे तर तुमचं जर मंजूर अप्रूव्ड असेल तर मग काही गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. आणि हे जे आहे संजय गांधी, ज्यांना संजय गांधीची पण पेन्शन चालू आहे, तर त्यांची ही नो आणि येस आलेलं असतंय. जर त्यांचं नो आहे म्हटल्यानंतर त्यांना संजय गांधी पेन्शन नाहीये. त्यामुळे ह्यांना हे कंटिन्यू ते येत राहणार. आणि लास्टला ॲक्शनचं बटन आहे. तर इथे जर आपण बघितलं तर इथे 2 सिम्बॉल दिसतात. हे आयचं ऑप्शन दिसतंय आणि हे रुपयेचं सिम्बॉल दिसतंय. तर हे आय वरती जे आपण सगळं जे डाटा भरलेला आहे ते दिसतंय इथं. म्हणजे करेक्ट भरला आहे का नाही भरला आहे. आणि हे जे साइडला जे आहे हे रुपयेचं जे सिम्बॉल आहे, तर हे इथं रुपयेचं सिम्बॉल दिसतं. तर हे रुपयेचं सिम्बॉलवरती जर आपण क्लिक केलं, तर त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, हे इंटरफेस ओपन होते समोर. तर ह्यामध्ये तुमचं फक्त इथे हे बघायचं आपल्याला. म्हणजे सध्या आत्तापर्यंत तुम्हाला पैसे किती आलेले आहेत टोटल. आता हे रिमार्क म्हणून आहे, क्रेडिटेड पैसे. अमाउंट ₹1500 ट्रान्झॅक्शन स्टेटस पेड. तर ह्यामध्ये जे आहे, ह्या साइडला, इकडच्या साइडला, तर इकडच्या साइडला जर बघितले तर तुमचं बँक अकाउंट नंबर, तुमचं नाव आणि तुमचं जे पैसे झालेली ते तारीख, हे सगळं काही आहे. तर ते आपल्याला मी ते दाखवू शकत नाही. तर तुम्ही स्वतःही ओपन करून तुम्ही तुमचं बघू शकता. तर ह्यामध्ये जे आहे खाली हे तुम्हाला इथं कळेल. हे बघा, हे आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट आधार नंबर. हे जे पहिलं जे होतं ज्यावेळी फॉर्म भरलं होतं ह्यांनी, त्यावेळी ह्यांचं मोबाईलला आधार नंबर लिंक नव्हतं. म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नव्हतं. त्यामुळे ह्यांचं पेमेंट त्यावेळी कॅन्सल झालं होतं. बट त्यांना पुढच्या महिन्यामध्ये ते 3,000 आणि 1,500 मिळून असं ₹4,500 हे एकत्र आलते. तर ते हे जे आहेत सगळे आता हे करत असं ज्यांना सगळे हप्ते इथपर्यंत भेटले असेल, तर त्यांना इथं सगळं टोटल अमाउंट त्यांना दाखवणारच आहे. तर त्यामुळं त्यांनी जे काही असेल, तर त्यांचं काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला जर ह्यामध्ये काही डाऊट असेल, तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला तुमची जी प्रश्नांची उत्तरे पण तुम्हाला देतो आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा. त्याबाबतीत तुम्हाला अजून काही डाऊट असेल, तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.